प्राजक्ता तांडेल, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेतील 2/3 पेक्षा जास्त खासदार हे फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय। शिंदे गटावरील कारवाई आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेतील खासदारांनी वेगळा सूर लावला होता। त्यामुळे सेनेचे लोकसभेतील खासदार देखील आता फुटीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू झाली होती। आता शिंदे गटाने खासदार संपर्कात असल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। आमदारांच्या बंडानंतर आता खासदारांच्या फुटीची भीती शिवसेनेला सतावू लागलेली आहे। शिंदे गटाने सवता सुभा उभारल्यानंतर शिवसेना नेतृत्वाकडून आता सावध पावलं टाकली जात आहेत। आमदारांपाठोपाठ खासदारांनी पक्षाकडे पाठ फिरवू नये म्हणून शिवसेनेकडून प्रयत्न केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर नुकतंच शिवसेना खासदारांची बैठकही घेण्यात आलेली होती। एकीकडे शिवसेनेकडून खासदार फुटू नये म्हणून प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे 12 ते 14 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे। पण सध्या एकनाथ शिंदेंच्या संपर्कात नेमके किती खासदार आहेत शिवसेनेचे, आपल्याकडे काय माहिती? ना, मला अधिकृत माहिती नाही, परंतु मी देखील शांतपणाने डोळे मिटून ज्यावेळी आकडे बघतो तर तो 12 ते 14 खासदारांच्या मध्ये जायला काही हरकत नाही असं माझं मत आहे। म्हणजे माझा हा विचार आहे। आणि जे आता आमच्याकडची काही मंडळी प्रचंड निष्ठावंत म्हणून जे मेळावे घेत आहेत, भाषणं करतायत, टीका करतायत, ते पण शरीरानं तिकडे आहेत, मनाने इकडे। उदय सामंत असे बोलले की 15 खासदार एकदम शिंदेचे नशीब 115 बोलले नाही, 15 असतील किंवा 115 असतील, पण शिवसेनेच्या खासदारांचा आकडा हा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत कायम राहील हेच मी सांगू शकतो। शिवसेनेतल्या खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे। खरं तर आमदारांच्या बंडानंतर पक्ष नेतृत्वानं शिंदे गटावर कारवाई करू नये अशी भूमिका खासदार भावना गवळी यांनी मांडलेली होती, तर खासदार राहुल शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याची मागणी करणारं पत्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेलं होतं। शिवसेनेनं पुन्हा भाजपशी युती करावी अशी भूमिका खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलेली होती। अनेकदा जिल्हा नियोजन समिती असेल अशा अनेक आमदारांना देखील त्या ठिकाणी अनुभव वाईट आलेत आणि म्हणून आपण नैसर्गिक युती जी आहे त्यामध्ये जर राहिलो तर निश्चित त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचं मत आम्ही मांडलं। बाकी निर्णय हे पक्षप्रमुख घेतील। हा सगळा घटनाक्रम पाहता शिवसेनेच्या खासदारांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचंच चित्र आहे। शिवसेनेच्या काही खासदारांचा आजही भाजपकडे ओढा असल्याचं बोललं जात आहे। नुकत्याच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदारांनी तोच सूर आळवल्याची चर्चा आहे। त्यामुळे आगामी काळात शिवसेनेचे खासदार कोणती भूमिका घेणार याविषयी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेनं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिलाय। मात्र या पाठिंब्यामुळे शिवसेनेची भाजप मागे फरफट होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण द्रौपदी मुर्मूंच्या मुंबई दौऱ्यामुळे आता या चर्चेला तोंड फुटलंय। शिवसेनेनं द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला खरा, मात्र या पाठिंब्यानंतरही शिवसेनेची फरफट सुरूच असल्याचं चित्र आहे। सेनेनं पाठिंब्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली होती। अलीकडच्या काळातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा इतिहास पाहता शिवसेनेनं अनेक वेळा एनडीएच्या विरोधात जाऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता आणि प्रत्येक वेळी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारानं निवडणुकीदरम्यान अथवा निवडणुकीनंतर मातोश्रीवर पायधूळ झाडली होती। आता द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। आत्तापर्यंत जी माहिती माझ्याकडे आहे त्याच्यानुसार त्यांचा जो कार्यक्रम माझ्याकडे आला आहे त्यात काही वेगळी कोणाशी भेट दाखवलेली नाही आहे। त्यामुळे पण त्यांचा शेवटी निर्णय उमेदवार आणि त्यांचे जे काही प्रचार प्रमुख आहेत ते करतात, पण आत्ता तरी जो कार्यक्रम आलेला त्याच्यामध्ये अशी कुठली भेट नाही।
द्रौपदी मुर्मू या भाजप प्रणित एनडीएच्या उमेदवार आहेत. खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्षाची ठिणगी पडली होती. सध्या या दोन्ही पक्षातून विस्तव देखील जात नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर त्याला आणखीनच धार आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना कुणाला पाठिंबा देणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र दरम्यानच्या काळात शिवसेनेच्या खासदारांनी मुर्मूंना पाठिंबा देण्याची मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. आमदारांच्या बंडानंतर सावध झालेल्या शिवसेनेनं द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचं समर्थन दिलेलं आहे. त्याच्या मागे कोणताही राजकीय विचार नाही, राजकीय फायद्या तोट्याचं गणित नाही, निवडणुकांचं गणित नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून आलेल्या एक नेत्या आहेत ओडिशातल्या, आणि या देशामध्ये प्रथमच एक आदिवासी महिला अत्यंत मागास भागातून आलेल्या आहेत. त्या एक आदिवासी महिला राष्ट्रपती होते. याच्यामुळे संपूर्ण देशामधलं एक वातावरण असं आहे की त्यांना समर्थन मिळावं. शिवसेनेतील आमदारांच्या बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळेच गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजप दरम्यान राजकीय संघर्ष तीव्र झाला असतानाच शिवसेनेनं मुर्मूंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार अस्तित्वात आलं. भाजप आणि शिंदे सरकार म्हणजे नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून वारंवार करण्यात येतोय. याच दरम्यान आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये खरं तर वादाची ठिणगी पडली आहे. कोकणातील पारंपरिक प्रतिस्पर्धी निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी चक्क एकमेकांची लायकी काढत आपापसातील वाद हा चव्हाट्यावर आणलाय. भाजप आणि शिंदे गटात धुसफूस. कोकणातील पारंपरिक प्रतिस्पर्धीच भिडले, एकमेकांची लायकी काढली. निलेश राणे विरुद्ध दीपक केसरकर. अंतर्गत वाद आणला चव्हाट्यावर. उद्धव ठाकरेंवर टीका करू नका असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना चांगलंच सुनावलं होतं. नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत, त्यांना समज देण्याची गरज असल्याचं वक्तव्य केसरकर यांनी केलं होतं. त्यानंतर माजी खासदार निलेश राणेंनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. दीपक केसरकरांना उद्धव ठाकरेंचा एवढा पुळका असेल तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासा असं ट्विट निलेश राणे यांनी करत आगीत जणू तेलच ओतलं. तत्पूर्वी दीपक केसरकरांनी निलेश राणेंवर काय टीका केली होती पाहूया. की त्यांची लायकी काय आहे ही कोकणच्या जनतेने त्यांना दाखवून दिली 7 वर्षापूर्वी. ते अजून विसरले नसतील तर पुन्हा एकदा कोकणची जनता दाखवून देईल. आमचं ठरलेलं आहे की भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी उद्धव साहेबांच्याबद्दल बोलू नये. ते सारखं ट्विट करत होते म्हणून मी त्यांना लहान म्हटलं. हे त्यांच्या वयाच्या ह्याने मी लहान म्हटलं, कारण माझ्यापेक्षा सुद्धा निम्म्या वयाचे ते आहेत आणि त्यांना लहान म्हणण्याचा मला अधिकार आहे, कारण त्यांचं वयच लहान आहे आणि तेवढा मी वडिलकीचा तो मान आहे. त्यांना वडिलकीचा मानसुद्धा ठेवायचा नसेल तर ती त्यांची संस्कृती झाली. तर निलेश राणेंनी सुद्धा आपणही कच्च्या गुरुचे चेले नाहीत हे दाखवून देताना एक व्हिडिओ जारी करत दीपक केसरकरांनाही जोरदार प्रत्युत्तर देत आपले इरादे स्पष्ट केले. जेवढी अलायन्स टिकायची जबाबदारी आमच्यावर आहे तेवढीच तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या ह्याच 2 मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. भारतीय जनता पक्ष आहे तिकडे, जिल्हा परिषद आहे आमच्याकडे, पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातले आमच्याकडे, ग्रामपंचायती अनेक आमच्याकडे. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती. एकंदरीतच कोकणातल्या ह्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या कलगीतुऱ्यामुळं कोकणातलं वातावरण ऐन पावसाळ्यात गरम झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसात केसरकर आणि निलेश राणे ह्या दोन्ही नेत्यांनी आपलंच खरं यावर ठाम राहिल्यास पुन्हा एकदा
कोकणात शिमग्यानंतर एक नवा राजकीय शिमगा पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेना खासदार विरुद्ध आमदार असा राजकीय संघर्ष पेटलाय. दोन्ही बाजूनं एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण आता तापलंय. शिवसेनेतील बंडाचे आता कोकणातही पडसाद उमटू लागलेत. महिन्याभरापूर्वी शिवसेनेसाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि रत्नागिरी विधानसभेचे आमदार उदय सामंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झालाय. त्यामुळेच आता विनायक राऊतांनी रत्नागिरीतील आपलं संपर्क कार्यालय इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतलाय. मारुती मंदिर परिसरात विनायक राऊतांचं संपर्क कार्यालय होतं, मात्र आता ते आठवडी बाजारात हलवणार आहेत. खरं तर कोकणातील राजकारणात विनायक राऊत आणि उदय सामंत यांची मैत्री सर्वश्रुत आहे. उदय सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर विनायक राऊतांनी त्यांना बरीच मदत केली. विनायक राऊत हे ठाकरे कुटुंबाच्या जवळचे असल्यामुळे उदय सामंतांची कॅबिनेट मंत्री पदापर्यंत वर्णी लागल्याची त्यावेळी चर्चा होती. तसंच हे दोन्ही नेते एकमेकांच्या सल्ल्यानं जिल्ह्यातलं राजकारण करीत होते. त्यांचा अनेक वेळा नारायण राणेंशी राजकीय संघर्षही झाला. मात्र आता बंडानंतर सगळं चित्र बदलून गेलंय. विनायक राऊतांनी केलेली टीका उदय सामंतांच्या जिवारी लागली आहे. ते माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत, त्याच माऊलीचे माझ्यावर संस्कार आहेत. ते वयानं मोठे आहेत, मी त्यांच्यावर कधी टीका करणार नाही. परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी कुठेतरी हे बंधन घालून घेतलं पाहिजे की आपण टीका करताना जरा सुसंस्कृतपणे जर केली, आणि शेवटी आम्ही विधानसभेला सामोरच जाणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही जर चुकलो असू तर आमच्या मतदारसंघातले लोक आम्हाला धडा शिकवतील ना. पण त्याच्यासाठी एवढ्या शिव्या घालण्याची काय आवश्यकता. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत. उदय सामंतांनी पक्षाशी गद्दारी केल्याची टीका विनायक राऊतांनी केली आणि त्यावरून आता दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मविया सरकारच्या आणखी एका निर्णयाला फडणवीस शिंदे सरकारनं दणका दिलाय. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून केली जाणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारनं महाविकास आघाडीच्या सरकारला पहिलाच दणका दिलाय. महाविकास आघाडीनं बंद केलेली थेट सरपंच आणि थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या पुढच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीतून थेट सरपंच आणि थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट सरपंच आणि थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला होता, पण तो महाविकास आघाडीनं बदलला होता. आता निवडणुकीची ही पद्धत पूर्ववत करून महाविकास आघाडीला दणका दिलाय. नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018ला तो निर्णय घेतला होता, परंतु नंतर तो बदलला होता. तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे. ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत. बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मध्ये तो 2020ला आपण रद्द केला होता. सरपंच परिषदेनं देखील ग्रामपंचायत पातळीवर होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी थेट निवडीची मागणी केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. सारे सरपंचों ने मिलकर एक मुख से उसमें ये कहा था कि भाई ये डायरेक्ट ही चुनाव होना चाहिए. मूलतः ये देखा गया है कि अगर इनडायरेक्ट चुनाव होता है तो चुनकर कोई भी आए, बाद में पैसे का और फालतू चीज़ों का अवलंब करके और जो डिजर्विंग है उसको बाजू रखा जाता. महाविकास आघाडीनं मात्र या निर्णयाला विरोध केलाय. निवडणूक पद्धतीत सारखा बदल करणं लोकशाहीच्या दृष्टीनं घातक असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. आम्ही केलं ते आम्ही बडा विचारपूर्वक केलं होतं. त्या सरकारने पुन्हा बदल, आमचं सरकार पुन्हा तेव्हा आम्ही पुन्हा बदलायचं का. त्यामुळे माझं आता म्हणणं आहे की आपण सारखं सारखे नियम बदलतोय फक्त राजकीय करण्याकरता, की आपल्याला याचा राजकीय फायदा होईल म्हणून. लोकांचा फायदा त्यामध्ये नाहीये, पण राजकीय करण्याकरता बदलतो. तर आता तरी निदान या पुढचे काही निर्णय घेताना कुठेतरी
एक बहुमत आणि एकमत करायचा प्रयत्न केला पाहिजे चर्चा करून, मग त्यातनं केलं पाहिजे. खरोखर याचं लोकांचं हित साध्य केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या राजकीय व्यवस्थेवर पकड असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याचा मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे दुर्गामी परिणाम देखील दोन्ही पक्षांना भोगावे लागण्याची शक्यता आहे. तुषार रूपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतल्यामुळे नेमका कुणाचा फायदा होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दोन्ही काँग्रेसला ग्रामीण भागात धक्का देण्यासाठी शिंदे सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जाते. पण त्यात खरंच तथ्य आहे का? पाहुयात त्याविषयीचा हा खास रिपोर्ट. थेट सरपंच निवड काँग्रेस राष्ट्रवादीच्या मुळावर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या जनाधारावर भाजपचा घाव, ग्रामीण भागातील राजकीय व्यवस्थेला लागणार सुरुंग. थेट सरपंच निवड पद्धतीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ग्रामीण महाराष्ट्रात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात कुणाचीही सत्ता असो, ग्रामपंचायतींच्या चाव्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या हातात असतात. सत्ताधारी भाजपला सुद्धा ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पातळीवर हवं तसं यश मिळालं नव्हतं. गेल्या 70 वर्षात काँग्रेसची पाळंमुळं उखडून काढणं सोपं नव्हतं. पण थेट सरपंच निवडणूक पद्धतीमुळे भाजपला हे सोपं झालं. गावखेड्यातल्या लोकांना सुद्धा थेट सरपंच हवाय. जनतेमधनं नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला आहे. यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं चांगले पाऊल उचलले जाईल, चांगल्या व्यक्ती निवडले जातील, जनतेचं ज्याच्यावर प्रेम आहे अशी व्यक्ती निवडली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं बदल म्हणजे की नगरसेवक निवडीनंतर नगराध्यक्षाची निवडणुकीत जो घोडेबाजार भरतो तो घोडेबाजार कमी होईल. लोकनियुक्त सरपंच निवड होत असताना संपूर्ण गाव तिच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतं. गावातील लोकांना ती जाणीव असते कोण व्यक्ती काय आहे, कोण काय करू शकतो, कोण काय नाही करू शकत. संपूर्ण त्यांना त्या व्यक्तिमत्वाची जाणीव असते. म्हणून निश्चित संपूर्ण गाव मिळून जो निर्णय घेईल की जो व्यक्ती त्या गावाच्या त्या पदावरती पोहोचेल आणि निश्चित त्या व्यक्तीकडनं लोकांच्या पण तितक्याच अपेक्षा असतात आणि असं व्यक्तिमत्व निश्चित त्या गावासाठी चांगल्या पद्धतीनं काम करेल. हिवरे बाजारचे माजी सरपंच असलेल्या पोपटराव पवार यांना मात्र थेट सरपंच पद्धत थोडीशी सदोष वाटते. या पद्धतीमुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. सरपंच एका गटाचा निवडून येतो, सदस्य वेगळ्या गटाचे असतात. त्याचा पुन्हा सरपंच विरुद्ध सदस्य असा संघर्ष विकास प्रक्रियेत होतो. म्हणून मला वाटतं हा जरी निर्णय झाला असला जनतेतून सरपंच, त्याबरोबर सदस्याच्या दृष्टीने सुद्धा यात काय अडचणी येतात, तो समन्वय उत्तम राहण्यासाठी त्यावर पुन्हा थोडासा का अभ्यास करून मग त्याला मान्यता द्यावी असं मला वाटतं की जेणेकरून सरपंच आणि सदस्य हा संघर्ष होणार नाही. थेट सरपंच पद्धतीनुसार मागच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडून आले होते. त्यामुळे आगामी काळात सुद्धा भाजपला जनाधार वाढवण्यासाठी याचा फायदा होईल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं नुकतंच जाहीर केलेल्या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणूक आयोगानं ही स्थगिती दिलेली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती. निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. कोर्टाच्या निकालावर निवडणुकांचं भवितव्य. राज्यातील ओबीसी आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आता निवडणूक आयोगानं राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. आज निवडणूक आयोगाने तो 8 जुलैचा निर्णय जो आहे तो आदेश आज रद्द केलेला आहे. आणि हा निर्णय रद्द केल्यामुळं या निवडणुका जो आहे त्या निवडणुका आता स्थगित झालेल्या आहेत. कारण ह्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार होत्या आणि म्हणून एक मोठा दिलासादायक जो निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाने आज घेतलेला आहे.
19 जुलैला ओबीसींच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीनंतरच निवडणूक आयोग नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांविषयीचा निर्णय घेईल. निवडणूक आयोगानं या प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारनं लवकरात लवकर इम्पिरिकल डाटा न्यायालयासमोर सादर करणं गरजेचं आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे सरकारला वेळ आहे आणि आता त्या सरकारचा वेळ काढूपाना न करता आता तात्काळ इम्पिरिकल डेटा सुप्रीम कोर्टाला देऊन ओबीसीचं राजकीय आरक्षण पुरवणीत होईपर्यंत निवडणुका घेऊ नका. निवडणूक आयोगानं 8 जुलैला राज्याच्या 17 जिल्ह्यांमधल्या 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्यात. पण आता आयोगानं निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे ओबीसी समाज बांधवांना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.